आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्यातील कातरखडाव रानमळा येथे अवघे मोजकी 4 घरे असणारी माळी वस्ती म्हणून ओळखली जाते। या रानमळा माळी वस्तीवर नवीन बांधलेल्या मंदिरामध्ये श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। मूर्ती स्थापना, हरिभक्त पारायण, रविकांत महाराज वसेकर क्षेत्र आरण श्री सावता माळी महाराज यांचे 17वे वंशज यांच्या शुभ हस्ते, तर मंदिराचा कलशारोहण सोहळा हरिभक्त विठ्ठल महाराज मठाधिपती जयराम स्वामी वडगाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। कांदा मुळा भाजी अवघे विठाई माय माझी, ज्यांनी कांदा मुळा भाजीमध्ये देव पाहिला असे संत शिरोमणी सावता महाराज यांची आपल्या कातरखडाव गावातील रानमळा माळी वस्ती येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाला असून त्यामुळे ही भूमी पवित्र झाली। मंदिर बांधणे सोपे असते, पण मंदिराचे पावित्र्य राखणे अवघड असते, असे उद्गार श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचे 17वे वंशज रविकांत वसेकर महाराज यांनी काढले। यावेळी विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, देवांची मंदिरे खूप आहेत, परंतु संतांची मंदिरे फार कमी प्रमाणात आहेत। सावता महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते। संतांच्या संगतीत जो आनंद मिळतो तो राजकीय जीवनामध्ये मिळत नाही। जातीपातीच्या दरी मंदिरामध्येच मिटतात, त्यामुळे सर्वांनी मंदिरामध्ये येत जावे असे धार्मिक 4 मोलाचे शब्द विठ्ठल स्वामी महाराज यांनी सांगितले। यावेळी सोनियाताई गोरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके, माजी सरपंच तानाजी शेठ बागल, सरपंच विजय बागल, अजित सिंहासने, मुंबईकर सुनील बागल, रानमळा येथील सर्व ग्रामस्थ मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती। मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणा दिवशी मंदिराच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेकांनी मनोभावे रक्तदान केले। अशा तऱ्हेने वाडवडिलांची जुनी आठवण म्हणून जुन्या घरांच्या जागेत नवीन मंदिर बांधून श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यामुळे उपस्थिती दर्शवलेल्या संत लोकांनी आणि आलेल्या मान्यवरांनी माळी समाजाचे कौतुक केले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत रानमळा येथील माळी वस्तीला। आज इथे श्री संत सावता माळी यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली, मंदिर वगैरे बांधले आणि छानपैकी कार्यक्रम पार पडला आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा। आता इथे श्री संत सावता माळी यांचे वंशज म्हणजे महाराज आहेत। काय सांगाल? आरणवरून आलेले आरणवरून। धन्य ते आरण रत्नाची खाना, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाच्या घर घेतला अवतार माळ्या घरी, जगी तारके एक नाम उत्तम धाम पंढरी, तो जगाचा तारण करणारा भगवान परमात्मा ज्याने आपल्या हृदयामध्ये साठविला सावता सागर प्रेमाच्या घर, ज्यांचं प्रेम ज्यांचं अंतकरण सागरापेक्षाही सखोल आहे। आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, ज्यांनी कांदा मुळा भाजी यामध्ये देव पाहिला असे असणारे संत शिरोमणी सावता महाराज आपल्या कातरखडाव गावामध्ये रानमळा येथे संत शिरोमणी सावता महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने। आणि या ठिकाणी मला वाटतं संत शिरोमणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा या गावकऱ्यांनी मला फोन केला, सांगितलं की महाराज तुम्हाला या ठिकाणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा यावे लागेल। मी या ठिकाणी आलो। संत शिरोमणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा भव्य दिव्य अशी झाली। मंदिर सुंदर आहे, मंदिराची मूर्ती खूप सुंदर आहे आणि संत शिरोमणी सावता महाराज या ठिकाणी साक्षात संत शिरोमणी सावता महाराज या ठिकाणी अवतरले असे म्हणायला काही हरकत नाही। आणि मंदिर बांधणं सोपं असतं, पण मंदिराचं पावित्र्य राखणं खूप अवघड असतं। पण मंदिराचं पावित्र्य राखा, कारण संत शिरोमणी सावता महाराज जगातील आगळे वेगळे संत होऊन गेले। सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ संत, ज्येष्ठ संत, जगातले पहिले संत कोण असतील तर संत शिरोमणी सावता महाराज आहेत। जगातले आद्य कवी कोण असतील तर संत शिरोमणी सावता महाराज आहेत। जगातले पहिले कीर्तन कोणी केले असेल तर संत शिरोमणी सावता महाराजांनी केलं आहे। आणि जगातले पहिले डॉक्टर कोण असतील तर संत शिरोमणी सावता महाराज आहेत। आणि जगातली पहिली संजीवनी समाधी पण संत शिरोमणी सावता महाराजांची आहे। कारण संत शिरोमणी संजीवनी समाधी घेण्यात फक्त 2 संत आहेत, एक माऊली आणि दुसरे सावता महाराज। आणि माऊलींच्या पण अगोदर 1 वर्ष संत शिरोमणी सावता महाराजांची संजीवनी समाधी आहे। आणि जगातले पहिले डॉक्टर पण संत शिरोमणी सावता महाराज होऊन गेले, कारण सावता महाराज एक आयुर्वेदाचार्य होते आणि सावता महाराज एक अंधश्रद्धेला तोडणारे संत होते। असे महान संत शिरोमणी सावता महाराज यांच्याच कुळामध्ये माझा जन्म झाला। महाराजांना एक मुलगी होती, मुलगीच आरणमध्ये वशकर घराण्यात दिली। त्या मुलीची वंशपरंपरा आजही चालू आहे आणि त्या मुलीच्या वंशपरंपरेतील माझी 17वी पिढी आहे। आजही तिथे आमचे 4 घर आहेत, प्रत्येकडे 1 वर्ष सेवा करतो आम्ही। संत शिरोमणी सावता महाराज आता म्हणजे कुठं तुमची 4थी पिढी आहे, कुठल्या गावाला? ते तसे तर आरणमध्येच। बरं, आता तुम्हाला इथे कसं वाटलं इथे
इथं आल्यानंतर दुसरं अरणच या ठिकाणी दुसरं अरणच अवतीर्ण असं झालं असं मला वाटतं. म्हणजे असं वाटत होतं तुम्हाला इथं असं होईल असं कधी? नाही, कारण मी पहिल्यांदाच ह्या गावामध्ये आलोय. त्या ठिकाणी वस्तीवर असं भव्य दिव्य असं मंदिर होतं आहे आणि सावता महाराजांची मूर्ती मी मला वाटतं मी अशी कुठेच पाहिली नसेल. मूर्तीवर अशी अगदी तेज जसं संत शिवणी सावता महाराज या ठिकाणी आहेत असं वाटतंय. ओके, धन्यवाद. आमच्याकडे एक चांगला मंडप बसवा आणि पुढल्या वर्षीपर्यंत भव्य असा मंडप तयार करून सावता महाराजांचा कार्यक्रम भव्य असा ह्या खटाव तालुक्यामध्ये ना भूतो न भविष्य त्याचा कार्यक्रम होत राहील. इतका सुंदर कार्यक्रम म्हणून संत सावता महाराजांचा कार्यक्रम हा संतांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम का करायचा? मला वाटते त्यांची संजीवनी समाधी. हे बरेच लोकांचा हे उलट प्रश्न आहे की पुण्यतिथी करत करत आपण साजरे करतो. पुण्यतिथीचा कार्यक्रम वेगळा आणि संजीवनी समाधीचा कार्यक्रम वेगळा. त्यामुळं पत्रिकेमध्ये सुद्धा कधीतरी बदल करत असताना संजीवनी समाधी आहे त्या ठिकाणी संजीवनी समाधी सोहळा करा आणि गोड अशी याच ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मंदिराला मदत केली त्या सर्वांचं भगवान परमात्म्याने कल्याण करू. ज्यांनी केली नाही त्यांनाही डबल कल्याण करू. जे करणार आहेत त्यांनाही भगवंतांचा चांगला आशीर्वाद देऊ. आणि संतांचा आशीर्वाद करत असताना आता खटाव तालुक्याला कीड लागायला लागलेली आहे धर्मांतराची. आज सगळ्यात वाईट अवस्था आहे खटाव तालुक्याची. धर्मप्रेमी धर्मयुवक गावोगावामध्ये कमी झाल्यामुळं ख्रिश्चन मिशनरी रोजराज फिरून गोपूसारख्या ठिकाणी बायबल वाटून आपल्या धर्माचा प्रसार करत आपल्यातल्या लोकांना त्यांच्या धर्मात ओढायला लागलेले आहेत. त्यामुळं माझं तर असं स्पष्ट मत आहे की जिथं पहिला चर्च नव्हताना मग कशाला बिनकामाच्या हे अवघडच आहे. सरकारनं लवकरात लवकर धर्मांतरीचा कायदा बंदीचा कायदा करून आपापल्या धर्मात जन्म घेतात तिथंच मरणार. उगीच आपल्या इथं जन्म घ्यायचा चांगल्या कुटुंबात आणि मरताना दुसऱ्या आडनावात मरायचं. कुठल्या देवाने सांगितलंय? मातृभूमी आपली आहे. मला ते चॅनलचा शब्द आवडला, मायभूमी आपली. जिथं आपली माय आहे, जिथं आपली भूमी आहे, जिथं आपले देव आहेत, जिथं आपला धर्म आहे. म्हणून या सावता महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये कोणी ख्रिश्चन होऊ नये आणि आपल्या संतांचा आचार घेऊन गळ्यामध्ये माळ घालून कपाळाला गंध लावून पांडुरंगाची सेवा करावी. गोड अशी सुंदर अशी मूर्ती आहे. संतांना मी मागायचं नाही, काही मागाय द्यायचं नाही. इथं काय करायचं आहे? आपला अहंकार सोडून तुम्ही इथं यायचे. कुठं? मंदिरामध्ये. नाही तर बरेच लोकांना वाटतं मंदिरात मला मानपान भेटलं. लग्न कार्य आहे इथं. लग्न कार्य नाही, इथं काय असतंय? संतांची सेवा. आज आरणवरून महाराज या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्यांचंही कार्य फार मोठं आहे. त्यांनी आता आणि ते आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी जयाभाऊनी सुद्धा किती कोटी रुपये मंजूर केले? 150 कोटी रुपये आरणच्या तीर्थेश विकासासाठी मंजूर केले. परममित्र धनंजय चव्हाण साहेब यांनी सुद्धा सावता महाराजांची मूर्ती या ठिकाणी अर्पित केली. तसं वैशिष्ट्य आहे की ती मूर्ती त्यांनी फार चांगली आणली. मी आज पहिल्यांदाच इतकी सुंदर अशी सावता महाराजांची मूर्ती पाहायला मिळाली. इतकी सुंदर लावणीरूप मूर्ती या ठिकाणी मिळाली. देवाचीच कृपा आपल्या सर्वांच्यावर आणि संतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो एवढं बोलतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. आज कातरखटाव रानमळा या ठिकाणी संत सावतामाळी यांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे. तरी त्यांचे जे चौथे वंशज 17वे वंशज तर आरण या गावावरून या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या हस्ते ते मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि कलशारोहण मला वाटते आपले वडगावचे विठ्ठल स्वामी त्यांच्या हस्ते झालेलं आहे. खूप सुंदर असा सोहळा पार पडला आहे. आणि छोटी वस्ती असताना एवढं मोठं भव्य दिव्य काम करणं आणि गावकऱ्यांचं जे सहाय्य, गावकऱ्यांचा जो उत्साह या मूर्तीच्या मंदिरं बांधण्यासाठी. आजच्या या कलियुगामध्ये मंदिरं बांधणं सोपं असतं, पण त्यांची निगा राखणं किंवा त्याचं पावित्र्य राखणं आणि जास्त करून मला सांगायचं की देवाच्या मंदिरापेक्षा संतांची मंदिरं ही खूप कमी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी संतांचं मंदिर उभं केलं. ज्यावेळी मला कळालं ही संकल्पना त्यावेळी मला पहिला आनंद झाला. ते म्हणले की तुम्हाला यायचं आहे, पण तुम्ही म्हणलं सांगितलं नसतं तरी आम्ही आलो असतो, कारण सावतामाळी आमचे आहेत. काय सावतामाळी हे आमच्या हृदयातले आहेत आणि ज्याने हृदयात विठ्ठल कोंडला त्यांच्या चरणाचे आम्ही दास आहोत. आणि सगळ्यांनीच त्यासाठी पूर्णपणे प्राणापासून झटून सगळ्यांनी कार्य केलेलं आहे. त्यासाठी सर्व आपल्या गावकऱ्यांचं, रानमळ्याकरांचं अभिनंदन. आणि असंच कायम मंदिरांसाठी, धर्मासाठी आणि चांगल्या कार्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावी सावतामाळींच्या, संत सावतामाळींच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.